गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची धमाकेदार सुरुवात. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावांनी आणि प्रथा परंपरांसह गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी नववर्षाचं स्वागत आनंदानं, भक्तिभावानं आणि परंपरांनी केलं जातं. चला तर बघूया कुठे कसा खास होतो गुढीपाडवा हा सण. महाराष्ट्रात घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते. ती विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. आंबट, गोड, गूळ, नीम मिश्रण खाल्लं जातं. नवीन कपडे घालून आनंद साजरा करतात. या दिवशी घरात लक्ष्मीचं आगमन होतं असं मानलं जातं. कर्नाटकामध्ये हा सण युगादी नावानं ओळखला जातो. युग म्हणजे कालखंड आणि आदी म्हणजे सुरुवात, म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात. लोक पंचांग वाचन करतात आणि विशेष बेळ नावाचा पदार्थ खातात, ज्यात गोड, तिखट, कडू अशा सर्व चवी असतात. जीवनात सुख दुःख दोन्ही महत्वाचं हे शिकवणारा हा पदार्थ आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादी म्हणून हा सण साजरा होतो. घर स्वच्छ केली जातात, नवीन कपडे घातले जातात आणि उगादी पचडी हा खास पदार्थ बनवला जातो. यामध्ये आंबट, गोड, तिखट, कडू अशा वेगवेगळ्या चवी असतात. याचा अर्थ जीवनात आनंदासोबत थोडं दुःखही आलं तरी स्वीकारायला शिकलं पाहिजे असा होतो. गोवा आणि केरळमध्ये संवत्सर पाडवो म्हणून नववर्ष साजरं केलं जातं. हिंदू कोकणी समाज या दिवशी घर सजवतो, देवाची पूजा करतो आणि एकत्र येऊन खास पारंपरिक जेवणाचा आनंद घेतो. शिवाय काश्मीरमध्ये हा सण नवरेह म्हणून साजरा करतात. नवीन पंचांग आणून त्याची पूजा करतात, संकल्प घेतात आणि नवीन वर्ष शुभ जावं म्हणून प्रार्थना करतात. मणिपूरमध्ये हा सण सजीव नोंगमा पानबा किंवा मै ते चेईरा ओबा म्हणून ओळखला जातो. घराच्या दारात विशेष पूजा केली जाते, पारंपरिक पदार्थ बनवले जातात आणि लोक पर्वतावर चढाई करतात. यामागे विचार असा की नवीन वर्ष उंच शिखरावर जावं आणि यश मिळावं. हा सण फक्त धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे. रामराज्याची सुरुवात, सम्राट शालिवाहनाचा विजय आणि शेतीच्या नव्या हंगामाची सुरुवात याच दिवशी झाली. म्हणूनच देशभरात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. याबद्दल तुम्हालाही माहिती होती का? तुम्ही गुढीपाडवा कोणत्या नावानं साजरा करता? कमेंट करून नक्की सांगा.